नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. कारण मित्रांनो, ऑगस्ट महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी येणार, किती येणार, असा वेळोवेळी लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो. आपण सुद्धा याविषयी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही पाहिले असतील. पण ज्या लोकांनी ह्या व्हिडिओ बघितले असतील त्यांच्यासाठी ऑगस्ट महिन्याचे जे पैसे आहेत हे पैसे फक्त तुम्हाला 1500 रुपये येणार आहेत, 2500 रुपये येणार नाही. 2500 रुपये कधीपासून चालू होणार याविषयी सुद्धा मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. तर 5 ऑगस्ट 2025 रोजीपासून हे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात जमा होतील. ऑगस्ट महिन्याचे मानधन लक्षात ठेवा, इतर कोणतेही पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाही. फक्त 5 ऑगस्टला 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. याविषयी सर्वांना माहीत सुद्धा आहे. अनेक लाभार्थी आता एज्युकेटेड झालेले आहेत, हुशार झालेले आहेत, त्यांना अनेक गोष्टींची माहिती झालेली आहे. 3-4 महिन्यापूर्वीचा आपण जर विचार केला तर प्रत्येक 5, 6, 7 तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येतात. शक्यतो 5 तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येतात. आता याविषयी वेगळी माहिती किंवा खूप वेगळं काही मी सांगतोय असं काही विषय नाहीये. 5 तारखेला हे तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. पण एक लक्षात ठेवा, आज पूर्ण दिवस मी आमच्या तहसील कार्यालयामध्ये होतो आणि 5 तारखेला म्हणजे उद्या, काही लोक ही व्हिडिओ उद्या बघत असतील तर उद्यासाठी आणि आज बघत असतील तर उद्याचे 5 तारखेला जो महसूल सप्ताह आयोजित केलेला आहे त्याचं नियोजन करण्याकामी मला सुद्धा बोलवलं होतं. कारण बऱ्यापैकी व्हिडिओ आपल्या व्हायरल होत आहेत, लोकांना त्या पटत आहेत. आमच्याही तहसील कार्यालयातील जेवढेही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मला सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि आपल्या यूट्यूब सबस्क्रायबर किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आमच्या तालुक्यातील किती लोकांचे पैसे किंवा EDBT वगैरे या सगळ्या गोष्टी बाकी आहेत त्याविषयी आम्ही चर्चा केली. आणि त्या ठिकाणी प्रत्येक तलाठी कार्यालय जे सर्कल अधिकारी असतात, सर्कल अधिकारी किंवा सर्कलचे जे तलाठी असतात त्या तलाठ्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून ही DBT किंवा जी KYC बोलतात ती होणार आहे. तर त्या संदर्भात नियोजन करण्यासाठी मला सुद्धा बोलवलं होतं. मी सुद्धा पूर्ण दिवस त्याच ठिकाणी होतो. तर त्या ठिकाणी अशा महत्त्वाच्या बाबी मला समजायला फायदेशीर ठरल्या किंवा महत्त्वाच्या बाबी मला कळल्या की या महिन्यामध्ये थोडासा बदल होणार आहे. कारण एक लक्षात ठेवा, उद्या 5 ऑगस्ट आहे. सर्वसामान्यपणे उद्या 5 तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. परंतु या वेळेस मात्र थोडासा बदल होणार आहे. आता हा नेमका बदल कोणता आहे हे मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. कारण मित्रांनो, ज्या लोकांची DBT पूर्ण नाहीये, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये DBT काय असतं, DBT कोणत्या स्तरावरती असते, KYC काय असते, OTP व्हेरिफिकेशन काय असतं, त्याचबरोबर तुम्हाला कुठे रजिस्टर केलं जातं, या सगळ्या गोष्टी डीपमध्ये मी व्हिडिओ बनवलेले. कालच ती व्हिडिओ आपण पब्लिश केली आहे, त्या तुम्ही पाहू शकता. पण एक लक्षात ठेवा, उद्या मात्र त्या सर्व्हरवरती खूप प्रेशर असणार आहे, लोड असणार आहे. त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगतोय की आत्ता 5 तारखेला जरी हे पैसे वाटप करण्यास जरी सुरुवात झाली तरी सुद्धा पब्लिक फायनान्स डिपार्टमेंट जे आहे त्यावरती लोड असणार आहे. कारण तोच डिपार्टमेंट, तोच पोर्टल हे तलाठी सुद्धा यूज करणार आहेत. कारण तहसील कार्यालयातून तशा त्यांना ऑर्डर दिलेले आहेत. त्या ठिकाणी मी होतो म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी कळल्यात आता. त्यामुळे तिकडे सुद्धा ग्रामीण भागामध्ये किंवा गाव पातळीवरती त्याच्यावरती काम सुरू असणार आहे आणि तिकडनं सरकारच्या माध्यमातून ज्या याद्या प्रसिद्ध करून त्या डिपार्टमेंटला दिलेल्या त्याच्यातून पुढे ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेसमध्ये करत असताना त्या सॉफ्टवेअरवरती किंवा सर्व्हरवरती त्या ठिकाणी लोड येणार आहे. आणि यावेळेस 5 ऑगस्टला सुरू होणारे पैसे हे 4 दिवस तरी पुढे कंटिन्यू चालू राहणार आहेत. म्हणजे 5, 6, 7 आणि 8 या 4 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. 5 तारखेला हे पैसे जमा होतील किंवा सुरू होतील, वाटप करायला सुरू होतील. कदाचित तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये हे पैसे 5 तारखेला येणार नाही. तर काळजी करायचं कारण नाहीये. हा सर्व्हरचा उद्या मात्र प्रॉब्लेम होणार आहे, लक्षात ठेवा. कारण वन टाइम त्याच दिवशी आपल्याला पैसे मिळणार सुद्धा आहेत आणि त्याच दिवशी त्या सर्व्हरवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये KYC करण्याचं काम, DPT करण्याचं काम, OTP व्हेरिफिकेशनचं काम सुरू असणार आहे. त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. अशी चांगली आणि अधिकृत माहिती आपल्याला त्या ठिकाणी कळली आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सुद्धा ही व्हिडिओ मी बनवलेली आहे. 5 तारीख पैसे येणार ही काही वेगळी आता गोष्ट नाहीये. 2 ते 3 महिन्याचा बॅक साईडला जर आपण विचार केला तर 5 तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होतात. दुपारून हे पैसे यायला सुरुवात होतात. परंतु यावेळेस नेमका बदल काय होणार आहे हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. नाहीतर काय होईल माहिती आहे का, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अनेक लोक मेसेज करतात किंवा आपल्या व्हिडिओच्या खाली सुद्धा कमेंट्स करतात की आम्हाला पैसे आले, आम्हाला पैसे आले. पण बाकीच्या जिल्ह्यांमधील, बाकीच्या तालुक्यांमधील, बाकीच्या गावांमध्ये उद्या पैसे येतीलच याची खात्री नाहीये, लक्षात ठेवा.
कदाचित 6 तारखेला येतील, कदाचित 7 तारखेला, तर कदाचित 8 तारखेला सुद्धा हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. काही लाभार्थ्यांचं असं सुद्धा असेल, सर आमची KYC आता काल 5 तारखेला केली, मग आम्हाला 6 तारखेला 7 तारखेला पैसे येतील का? नाही. हे ऑलरेडी सगळं याद्या वगैरे प्रसिद्ध म्हणजे झालेल्या आहेत, त्या डिपार्टमेंटला पोहोचलेल्या आहेत. फक्त उद्या एकाच वेळेस या सगळ्या गोष्टी असल्यामुळे कदाचित तुम्हाला 1-2 दिवस लेट सुद्धा हे पैसे येतील. ही महत्त्वाची माहिती तुम्हाला पोहोचवायची होती. 5 तारीख तर कॉमन आहे, त्याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. 5 तारखेला, 6 तारखेला, 7 तारखेला आणि 8 तारखेला हे 4 दिवस तुमच्यासाठी हे पैसे येण्यासाठी सिस्टममध्ये त्या पद्धतीने केलेला असेल सुद्धा. तर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती. सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना, श्रावणबाल योजना, विधवा महिला, आजारी व्यक्ती आणि वृद्धपकाल योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.